सर्वांना नमस्कार. मी आहे सुषमा. मला आशा आहे की सर्वजण चांगले काम करत आहेत. आज आपण इंडस्ट्रीज इन इंडियाबद्दल जाणून घेणार आहोत. उद्योग म्हणजे काय? उद्योग ही अशी जागा आहे जिथे कच्च्या मालाचा उपयुक्त आणि आवश्यक उत्पादनांमध्ये रूपांतर केले जाते. तर कच्च्या मालाचे उपयुक्त प्रक्रियेत रूपांतर करण्यासाठी आपल्याला कच्चा माल कोणता आहे आणि कच्चा माल कसा ओळखला जातो आणि उद्योगात कसा नेला जातो हे ओळखणे आवश्यक आहे. ज्यासाठी आपल्याला वाहतुकीचे साधन हवे आहे. कच्चा माल गंतव्यस्थानी पोचल्यानंतर यंत्र सामुग्रीची गरज भासते. मग कुशल आणि अकुशल लोक उत्पादन मिळवण्याचे आणि बाजारपेठेपर्यंत पोहोचण्याचे काम करतात. शिकण्याचे परिणाम. उद्योग उभारणीसाठी आवश्यक औद्योगिक स्थान. कृषी आधारित उद्योग, खनिज आधारित उद्योग, ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज, माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योग, वसाहतवादी राजवट. बलाढ्य राज्यांचे इतर देशांवर आपले नियंत्रण कायम ठेवणे किंवा वाढवणे. कृषी आधारित उद्योग. ज्या उद्योगांकडे कच्चा माल म्हणून शेतमाल असतो आणि त्यांनी कृषी आधारित उद्योग असे म्हणतात. खनिज आधारित उद्योग. खनिज आधारित उद्योग हे मुख्य उद्योग आहे जे खनिज आयस्क्रॉपासून कच्चा माल मिळवतात. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज. ऑटोमोबाईल इंडस्ट्री हा वाहनांचा निर्मिती आणि विक्री व्यवसाय आहे. माहिती तंत्रज्ञान. माहिती साठवणे, पुनर्प्राप्त करणे आणि पाठवण्यासाठी प्रणालींचे अभ्यास किंवा वापर. नागरीकरण. ज्या प्रक्रियेद्वारे मोठ्या संख्येने लोक तुलनेने कमी भागात कायमस्वरूपी केंद्रित होतात, शहरे तयार होतात. कोणताही उद्योग उभारण्यासाठी लागणारी यंत्रे, वीज, खनिजे व अयस्क आणि वाहतूक, दळणवळण यासारख्या पायाभूत सुविधा. उद्योग हा देशाच्या विकासाचा अविभाज्य भाग आहे. गेल्या काही वर्षात भारतीय उद्योग वाढले आहेत आणि उद्योगांना चालना देण्यासाठी सरकारी पुढाकाराची भूमिका. दीर्घकाळ भारताच्या मुख्य औद्योगिक व्यवसाय हस्तकला, विशेषतः कापड वस्तू होतं. ब्रिटिश वसाहतीवादी राजवटीत भारताला भक्कम औद्योगिक पाया विकसित करता आला नाही. ब्रिटिश सरकारचे सर्वसाधारण धोरण भारतात आधुनिक उद्योगधंदे विकसित करणे नसून भारताने ब्रिटिश वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देणे होते. यामुळे भारतातील पारंपरिक हस्तकला उद्योग नष्ट झाले आणि मोठ्या प्रमाणात बेरोजगारी निर्माण झाली. 1945 नंतर भारताने देशात औद्योगिक उपक्रमांना चालन देण्यासाठी अनेक उपक्रम सुरू केले. देशाला औद्योगिकदृष्ट्या विकसित करण्यासाठी स्वयंपूर्णता ही आपली गरज आहे. उद्योगांना यंत्राची गरज असते. ही यंत्रे चालवतात. सर्व कारखान्याच्या विजेचा स्रोत लागतो जो सहसा वीज असतो. सर्व उद्योगांना कच्चा मालाची आवश्यकता असते ज्यापासून वस्तू तयार करता येतात. शेवटी उद्योगांना कच्चा माल उद्योगांमध्ये आणण्यासाठी आणि त्यांच्याकडून तयार माल हस्तांतरित करण्यासाठी वाहतुकीचा आवश्यकता असते. कच्च्या मालाची उपलब्धता, जमीन, पाणी, कामगार, वीज, भांडवल,
वाहतूक आणि बाजारपेठ हे उद्योगांच्या स्थानावर परिणाम करणारे घटक आहे. उद्योग असे आहेत जेथे यापैकी काही किंवा सर्व घटक सहज उपलब्ध होतात. बहुतेक उद्योग शहरांमध्ये किंवा आसपास होतात. त्यामुळे औद्योगिकरण आणि शहरीकरण हातात हात घालून चालते. कृषी आधारित उद्योग. कृषी उत्पादनावर आधारित असलेल्या उद्योगाने कृषी आधारित उद्योग म्हणतात. सर्वसाधारणपणे शेतीवर आधारित उद्योग म्हणजे शेतीशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध असणारे उद्योग. यात शेतीच्या कच्च्या मालावर आधारित विविध प्रकारचे औद्योगिक उत्पादन आणि प्रक्रिया उपक्रम तसेच शेतीसाठी निविष्ठा म्हणून जाणारे उपक्रम आणि सेवांचा समावेश आहे. ग्रामीण जनतेला रोजगारांच्या संधी उपलब्ध करून द्या. कृषी उद्योग उभारण्यासाठी मागास भागाचा त्यांच्या उपयुक्ततेनुसार विकास करण्यास मदत करणे. ग्रामीण भागातून शहरी भागात होणारे लोकांचे स्थलांतर रोखणे. शेती आणि उद्योग यांच्यात समतोल वाढीस प्रोत्साहन देणे. कृषी आधारित उद्योगांची काही उदाहरणे. कागद निर्मितीसाठी लाकडाचा वापर करणारा कागद उद्योग. भुईमूग बियाणे सूर्यफूल बियाणे वापरणारा वनस्पती तेल उद्योग. चहा आणि कॉफी उद्योग जे चहाची पाने आणि कॉफी बियाणे वापरतात. कापूस आणि रेशीमचा वापर करणारे वस्त्र उद्योग. उसाचा वापर करणारा साखर उद्योग. खनिज आधारित उद्योग. खनिजे व धातूंचा कच्चा माल म्हणून वापर करणाऱ्या उद्योगांना खनिज आधारित उद्योग म्हणतात. भूगर्भीय रचनेच्या आधारे भारतीय उपखंडात खनिजे मोठ्या प्रमाणात आढळतात. आवश्यक असलेले खनिजे प्रामुख्याने द्वीपकल्पीय भारतात आहे. लोह आणि पोलाद प्रकल्प देखील त्याच ठिकाणी वितरित केले जाते जिथे खनिजे आहेत. कोळसा, पेट्रोलियम आणि वायूची पारंपरिक ऊर्जा संसाधने देखील याच प्रदेशात उपलब्ध आहे, ज्यामुळे उद्योगांचे खनिज आधारित स्थानिकीकरण मदत होते. भारतातील खनिज आधारित उद्योगांची काही उदाहरणे. लोह आणि पोलाद उद्योग. तांबे वितळविण्याचे उद्योग. ॲल्युमिनियम उद्योग. शिसे आणि झिंक वितळण्याचे उद्योग. सिमेंट उद्योग. हे उद्योग उत्पादन तसेच निर्यातीचे दृष्टीने चांगली कामगिरी करत आहे. ऑटोमोबाईल उद्योग. ऑटोमोबाईल वाहने माल आणि प्रवाशांची जलद वाहतूक करतात. सर्व दुचाकी, तीन चाकी आणि मल्टी युटिलिटी वाहने भारतात विविध केंद्रांवर तयार केली जातात. अनेक देशांतील एका मोठ्या कंपनीने भारतात कार बनवण्यास सुरुवात केली कारण त्यांना दिसले की येथे कार बनवण्यास मदत करणारे बरेच कामगार आहेत. त्यांना भारतात बनवलेल्या कार इतर देशांमध्ये पाठवायच्या होत्या. दिल्ली, गुडगाव, पुणे, चेन्नई, कोलकाता, इंदोर, हैदराबाद, जमशेदपूर आणि बंगळुरूच्या आसपास बहुतेक ऑटोमोबाईल उद्योग आहेत. माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक उद्योग. माहिती तंत्रज्ञान म्हणजे संगणक, सॉफ्टवेअर आणि दूरसंचार उपकरणांचा डेटा साठवणे, पुनर्प्राप्ती आणि प्रसारणासाठी वापरणे. दुसरीकडे इलेक्ट्रॉनिक उद्योग टेलिव्हिजन, स्मार्टफोन,
टॅबलेट आणि संगणक यासारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या डिझाईन, विकास आणि उत्पादनाशी संबंध आहे. निष्कर्ष: औद्योगिकीकरण हा आर्थिक विकासाचा महत्त्वाचा घटक आहे. योजनेच्या कालावधीत भारताचा औद्योगिक विस्तार संमिश्र चित्र मांडतो.